हॅलो माय डिअर फ्रेंड, माझं नाव योगेश आणि ट्रेड सायकोलॉजी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते RSI ची रेंज आणि त्यानंतर अधिक आपण हे पण पाहिले होते की RSI कधी अपट्रेंड होणार आणि कधी एक स्ट्रॉंग अपट्रेंड आपल्याला पाहायला मिळणार आणि कधी आपल्याला डाऊन ट्रेंड पाहायला मिळणार आणि स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडची पण आपण रेंज पाहिली होती. तर आज आपण पाहणार की आपल्याला एक बिअरिश मधून बुलिश ट्रेंड कधी चालू होणार. तर आपल्याला पाहिजे आज रेंज शिफ्ट. तर हा व्हिडिओ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे फ्रेंड. मेक शुअर करा की आपण एंड पर्यंत पाहणार. जर का आपल्याला व्हिडिओ आवडला आपण व्हिडिओला काय करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड आपण चार्ट वरती पाहूया. तर फ्रेंड आपली जी रेंज होती अबाव 60 म्हणजे बुलिश आपल्याला ट्रेंड पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते बिटवीन 40 टू 60 साइडवेज लो 40 म्हणजे डाऊन ट्रेंड. तर ही आपली सिंपल RSI ची रेंज आहे फ्रेंड. अबोव 60 म्हणजे बुलिश, बिटवीन 60-40 म्हणजे साइडवेज आणि बिलो 40 म्हणजे डाऊन ट्रेंड. तर ही रेंज आपल्याला पाहायला मिळते. आणि अधिक आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले होते, या व्हिडिओमध्ये डिस्कस केले होते की स्ट्रॉंग अपट्रेंड कधी चालू होते, आपल्याला ती रेंज पाहायला मिळते फ्रेंड. स्ट्रॉंग अपट्रेंड आपल्याला 60 टू 80 रेंज मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अगेन आपल्याला स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड कधी पाहायला मिळते फ्रेंड. स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड फ्रेंड आपल्याला पाहायला मिळते 40 टू 20. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस केले होते की स्ट्रॉंग अपट्रेंड हा 60 टू 80 आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आपल्याला 40 टू 20 पाहायला मिळते. आणि आपली जी रेंज आहे अबोव 60 म्हणजे बुलिश, बिटवीन 60-40 म्हणजे साइडवेज, त्यानंतर बिलो 40 म्हणजे डाऊन ट्रेंड. आणि आज आपण पाहतो फ्रेंड रेंज शिफ्ट. आपल्याला कधी रेंज शिफ्ट पाहायला मिळते, म्हणजे आपल्याला बुलिश मधून आपण बिअरिश मध्ये कधी कन्वर्ट होऊ, मार्केट कधी कन्वर्ट होणार. तर ही रेंज आपल्याला आज आपण पाहू. त्यानंतर आपण पाहू कधी बिअरिश मधून बुलिश होणार. तर ती रेंज आहे फ्रेंड. पहिले काय असते, पहिले RSI हा 40च्या खाली असते. म्हणजे पहिले RSI हा बिलो 40 आणि नंतर RSI काय करते, RSI आपल्याला 40 वरती सपोर्ट घेताना दिसते. पहिले काय असते फ्रेंड, पहिले जी RSI ची रेंज असते, पहिले RSI हा आपल्याला बिलो 40 पाहायला मिळतो. म्हणजे आपल्याला एक डाऊन ट्रेंड म्हणजे फ्रेंड आपल्याला बिअरिश मधून आपण बुलिश मध्ये जातो. तर आपल्याला आपली जी रेंज आहे बिलो 40 म्हणजे डाऊन ट्रेंड. तर पहिले आपल्याला जो RSI पाहायला मिळतो हा 40च्या खाली पाहायला मिळतो. देन आपल्याला RSI जो पाहायला मिळतो, देन आपल्याला RSI पाहायला मिळतो 40 वरती सपोर्ट घेताना, सपोर्ट ऍट 40. आणि 40 टू 60 आपल्याला अगेन एक रेंज पाहायला मिळते 40 टू 60. म्हणजे आपल्याला पहिले कोणताही स्टॉक आपल्याला हा बिअरिश पाहायला मिळतो, बिअरिश मधून हा 40 वरती आपल्याला सपोर्ट घेताना दिसतो आणि एक रेंज आपल्याला म्हणजे आपल्याला एक साइडवेज जाताना दिसतो. आणि त्यावेळेस स्टॉक सांगतो मी आता बिअरिश नाही, मी आता ट्रेंड चेंज करत आहोत. तर चला फ्रेंड आपण ते आता पाहू चार्ट वरती. बिलो 40 म्हणजे आपल्याला हा एक डाऊन ट्रेंड पाहायला मिळत आहे. आणि आपल्याला इथे दिसत आहे एक बॉटम बनवताना स्टॉक, आणि अगेन सेम आपल्याला बॉटम वरती डबल बॉटम आपल्याला स्टॉक बनवताना दिसत आहे. म्हणजे फ्रेंड आपल्याला पहिल्या बॉटम वरती RSI दिसत आहे बिलो 40 आणि दुसऱ्या बॉटम वरती RSI आपल्याला दिसत आहे 40 वरती सपोर्ट घेताना. इथे आपल्याला काय RSI काय सिग्नल देता, आपल्याला इथे RSI सिग्नल देत आहे फ्रेंड की मी ट्रेंड चेंज करत आहोत. स्टॉकने आपल्याला इथे सिग्नल दिलेले आहेत की स्टॉक हा आता बिअरिश नाही आहे. म्हणजे आपल्याला स्टॉक मध्ये रेंज शिफ्ट होताना दिसत आहे फ्रेंड. आणि आपल्याला इथून हा स्टॉक मध्ये आपल्याला छोटेसे अपट्रेंड पाहायला मिळत आहे आणि एक साइडवेज दिसत आहे. आणि साइडवेज नंतर आपल्याला इथे एक ब्रेकआउट देऊन आपल्याला एक स्ट्रॉंग अपट्रेंड पाहायला मिळत आहे. म्हणजे RSI काय म्हणत आहे फ्रेंड, मी स्ट्रॉंग बुलिश असं आपल्याला RSI म्हणत नाही आहे. RSI सिंपल हे म्हणत आहे की मी आता बिअरिश नाही आहो, बिअरिश मधून मी आता ट्रेंड चेंज करत आहो. तर फ्रेंड आपल्याला इथं पाहायला मिळत आहे पहिल्या बॉटम वरती आपल्याला RSI हा बिलो 40च्या खाली पाहायला मिळत आहे आणि दुसऱ्या बॉटम वरती आपल्याला RSI 40 वरती सपोर्ट घेताना दिसत आहे. आणि आपल्याला दिसत होते एक छोटेसे आपल्याला स्टॉक हा वर जाताना दिसला आणि त्यानंतर आपल्याला स्टॉक हा साइडवेज होताना दिसला. सिंपल आपल्याला ही रेंज पाहायला मिळाली, म्हणजे 40 टू 60 आपल्याला रेंज पाहायला मिळाली. आणि ज्या वेळेस जर का आपल्याला 60 क्रॉस होताना एक 60 वरती सस्टेन होताना स्टॉक दिसणार, आपल्याला एक स्ट्रॉंग अपट्रेंड आपल्याला स्टॉक मध्ये पाहायला मिळणार.
तर अगेन फ्रेंड आपल्याला इथे पाहायला मिळते, आपल्याला आरएसआय जो आपल्याला आरएसआय पाहायला मिळत आहे 60च्या वरती, म्हणजे हे, आणि आपल्याला देन आरएसआय कुठं पाहायला मिळत आहे, आपल्याला 60 वरती रेजिस्टन्स घेताना आपल्याला आरएसआय पाहायला मिळत आहे. म्हणजे आपल्याला इथे काय म्हणत आहे, हा मी बुलिश नाही आहो, मी बुलिश नाही आहो, जरी मी स्ट्रॉंग स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड नाही राहणार, पण मी बुलिश नाही आहो. म्हणजे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे डबल टॉप बनवताना आपल्याला दिसला, एक आरएसआय दिसत आपल्याला 60च्या वरती आणि एक आरएसआय आपल्याला दिसत एक्झॅक्ट 60 वरती रेजिस्टन्स घेताना. म्हणजे इथे आपल्याला आपल्याला स्टॉकने सिग्नल दिलेले आहेत की मी आता बुलिश नाही आहो. आणि देन आपल्याला एक स्टॉक मध्ये आपल्याला एक छोटेसे करेक्शन होताना आपल्याला पाहायला मिळाले. इथे आपल्याला पाहायला मिळत आहे रेंज शिफ्ट आरएसआय 40च्या खाली, आणि आरएसआय काय करते 40 वरती सपोर्ट येताना आपल्याला आरएसआय दिसते, आणि आपल्याला एक आरएसआय मध्ये एक ट्रेंड पाहायला मिळते, आणि आपल्याला एक स्टॉक मध्ये ट्रेंड पाहायला मिळते. 40 वरती सपोर्ट म्हणजे फ्रेंड जेव्हा आरएसआय बिलो 40 असते, आणि 40 वरती सपोर्ट म्हणजे फ्रेंड की मी आता स्टॉक आपल्याला सांगत आहे मी आता बिअरिश नाही आहो, आणि तसेच बुलिश मधले, आणि अबव 60 जर का असला आणि 60 वरून आपल्याला एक खाली येऊन 60 वरती रेजिस्टन्स घेताना दिसला, म्हणजे आपल्याला स्टॉक सांगत आहे की मी आता बुलिश नाही आहो, जरी मी स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड नाही, पण मी बुलिश नाही आहो. आपल्याला सिग्नल स्टॉक आपल्याला सिग्नल देताना दिसते. इथे पण फ्रेंड आपल्याला अबव 60, त्यानंतर आपल्याला 60 वरती स्टॉक हा रेजिस्टन्स घेताना दिसला, आणि आपल्याला स्टॉक मध्ये एक करेक्शन पाहायला मिळाले. म्हणजे सिंपल फ्रेंड, पहिले जो स्टॉक असते हा अबव 60 असते, आणि देन आपल्याला जो स्टॉक दिसते हा 60 वरती रेजिस्टन्स घेताना दिसत आहे आपल्याला. हा आपल्याला 60 वरती रेजिस्टन्स घेताना दिसत आहे. म्हणजे फ्रेंड की स्टॉक आपल्याला हा सांगत आहे की मी आता बुलिश नाही आहो, मी आता ट्रेंड चेंज करत आहो. आणि आपल्याला एक्झॅक्ट दिसत आहे की ट्रेंड आपल्याला हा खाली येताना दिसत आहे, स्टॉक मध्ये करेक्शन आपल्याला दिसत आहे. अगेन आपल्याला फ्रेंड इथे डबल टॉप बनवताना दिसत आहे. एक आरएसआय आपल्याला अबव 60च्या वरती दिसत आहे, आणि एक आरएसआय आपल्याला दिसत आहे 60 वरती रेजिस्टन्स घेताना. म्हणजे फ्रेंड स्टॉक काय सांगत आहे इथं, स्टॉक सांगत आहे की मी बुलिश नाही आहो, मी बुलिश नाही आहो, जरी मी स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड मध्ये नाही, पण मी अप ट्रेंड नाही आहो, माझा अप ट्रेंड खतम. सिंपल स्टॉक आपल्याला सिग्नल देत आहे फ्रेंड. आणि यावेळेस आपण काय करू शकतो, यावेळेस आपण आपला माल जो आहे आपल्याजवळ आपला जो क्वांटिटी आहे हे कमी करू शकतो, किंवा आपण फुल्ली एक्झिट मारू शकतो पोझिशन मध्ये. सिंपल फ्रेंड आरएसआयचा आपला कन्सेप्ट आहे हा. आणि या बेसिसवरती आपण सध्या मार्केटमध्ये रेंजशिप कधी झाली, निफ्टी 50 मध्ये आपल्याला रेंजशिप कधी पाहायला मिळाली, हे आपण पाहू. तर फ्रेंड आपण जाऊ सिंपल. फ्रेंड आपल्याला इथं सिंपल पाहायला मिळत आहे RSI हा 60च्या वरती आपल्याला आरएसआय पाहायला मिळत आहे, बरोबर फ्रेंड. आणि अगेन आपल्याला आरएसआय काय ते 60च्या खाली येते, म्हणजे आपल्याला बिटवीन 60 म्हणजे आपली रेंज कोणती आहे फ्रेंड, बिटवीन 60-40 म्हणजे साईडवेज. आणि आपल्याला आरएसआय काय दिसत आहे अबव 60च्या वरती, म्हणजे जो हा अप ट्रेंड होता अप ट्रेंड आपल्याला इथं पाहायला मिळाला. आणि आरएसआय आता काय करतं, आपल्याला 60च्या खाली येऊन आपल्याला 60 वरती रेजिस्टन्स घेताना दिसत आहे. म्हणजे आपल्याला इथं आरएसआय काय सांगत आहे फ्रेंड, आपल्याला आरएसआय सांगत आहे की मी रेंज शिफ्ट केलेली आहे, आणि हे रेंज आहे फ्रेंड, म्हणजे ही रेंज आहे फ्रेंड 60-40 रेंज आहे, म्हणजे साईडवेज. तर आपल्याला एक करेक्शन दिसले, एक छोटेसे आपल्याला निफ्टी 50 मध्ये करेक्शन पण पाहायला मिळाले. आता आपली जेव्हा हे रेंज फ्रेंड, आता हे रेंज म्हणजे 60-40 रेंज आपल्या साईडवेज होऊ शकते. आपल्याला इथं स्टॉक हा साईडवेज दिसू शकते, होऊ शकते. निफ्टी इथं साईडवेज दिसू शकते 60-40. आणि जर का आपल्याला 40 ने जर का आपल्याला आरएसआय 40 ब्रेक केले, तर आपल्याला स्टॉक मध्ये डाऊन ट्रेंड पण दिसू शकते, किंवा करेक्शन पण दिसू शकते, काही आपल्याला दिसू शकते. म्हणजे पण मार्केट आपल्याला स्टॉक आपल्याला निफ्टी 50 काय सांगत आहे, मी आता माझा जो ट्रेंड आहे हा मी आता वर जाणार नाही, मी भले इथून आपल्याला साईडवेज दिसणार, होऊ शकते मार्केट हे फ्रेंड वरही जाणार. म्हणजे फ्रेंड असं नाही की आपल्याला हे आपली हे प्रोबॅबिलिटी आहे, आपण मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी वरती काम करत आहे फ्रेंड. आता मी बरेचसे आपल्याला एक्झाम्पल पण दाखवले, तर अगेन आपल्याला इथं पाहायला मिळतो एक्झाम्पल दाखवले फ्रेंड. आपल्याला इथे रेंजशिट पाहायला मिळाली, आणि आपल्याला रेंजशिट पाहायला मिळाली, आणि मार्केटमध्ये आपल्याला करेक्शन पण इथं आपल्या रेंजशिट पण मार्केटमध्ये आपल्याला करेक्शन पण पाहायला मिळाले. आणि आपल्याला जी रेंज आहे आता नेक्स्ट रेंज आपली आरएसआय बिटवीन 60-40 म्हणजे साईडवेज रेंज आहे.
होऊ शकते आपल्याला स्टॉक हा साइडवेज होऊ शकते, निफ्टी फिफ्टी आपल्याला साइडवेज दिसणार, किंवा होऊ शकते आपल्याला जर का हा रेंज तोडली तर हे आपलं जे पॅटर्न आहे हे आपलं फेल होणार आणि आपल्याला निफ्टी ऑल टाइम हाय वरती जाताना दिसणार. आणि जर का निफ्टी फिफ्टीने जर का 40 ब्रेक केला, 40 जर का ब्रेकडाऊन दिले 40चे, तर आपल्याला होऊ शकते मार्केटमध्ये करेक्शन दिसणार. काही मार्केटमध्ये होऊ शकते, हे मार्केट आहे फ्रेंड. सर्टेन म्हणजे फ्रेंड 2+2=4 म्हणजे आपल्याला इथे मार्केट हे सर्टेन नाही आहे, हे प्रोबॅबिलिटी आहे फ्रेंड. आणि आपल्याला अशा प्रकारे हे मार्केट दिसू शकते. अशा प्रकारे आपल्याला आपण RSI यूज करत आहोत फ्रेंड. RSI चा यूज आपण अशा प्रकारे करू शकतो. सिंपल आपली रेंज आहे फ्रेंड. सिंपल जी रेंज आहे आपली फ्रेंड, अबव 60 म्हणजे बुलिश, बिटवीन 60-40 म्हणजे साइडवेज आणि बिलो 40 म्हणजे डाऊन ट्रेंड. आणि स्ट्रॉंग अप ट्रेंड कधी चालू होते फ्रेंड, 60 to 80 म्हणजे स्ट्रॉंग अप ट्रेंड आपल्याला पाहायला मिळते. आणि स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड कधी पाहायला मिळते फ्रेंड, स्ट्रॉंग जो डाऊन ट्रेंड आपल्याला 40 to 20 स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला रेंज कधी हे शिफ्ट होताना दिसते फ्रेंड, जेव्हा मार्केट जेव्हा कोणताही स्टॉक हे आपल्याला बिलो 40च्या खाली दिसते आणि अगेन आपल्याला 40 वरून 40 वरती आपल्याला सपोर्ट घेताना तो दिसते, तेव्हा आपल्याला स्टॉक सांगते की आता मी रेंज शिफ्ट करत आहे. आपल्याला RSI मध्ये एक रेंज शिफ्ट दिसत आहे, म्हणजे फ्रेंड की स्टॉक सांगत आहे की मी आता बिअरिश नाही आहो, मी माझा ट्रेंड आता चेंज करत आहो. सिंपल आपण RSI चा असा यूज करू शकतो फ्रेंड. आणि सेम आणि तसेच आपले बुलिश मधून जेव्हा बिअरिश मध्ये कधी कन्वर्ट होते फ्रेंड, की जेव्हा स्टॉक जो आहे हा 60च्या वर असते, अबव 60 असते आणि 60 वरून 60च्या आतमध्ये येऊन आपल्याला 60 वरती रेजिस्टन्स घेताना दिसते, त्यावेळेस आपल्याला स्टॉक सांगते की मी आता अप ट्रेंड मध्ये नाही आहो, मी आता माझा जो ट्रेंड हा चेंज करत आहो. तर सिंपल आपण RSI चा हा यूज करून आपल्याला एक रेंज शिफ्ट पाहायला मिळते. आपला मार्केटला जो पाहण्याचा व्ह्यू आहे हा सिंपल होऊ शकते RSI ने. एवढा सिंपल आपण मार्केटला पाहण्याचा जो व्ह्यू आहे हा एवढा सिंपल केलेला आहे. सिंपल म्हणजे एवढा सिंपल आहे फ्रेंड की अबव 60 म्हणजे बुलिश, बिटवीन 60-40 म्हणजे साइडवेज आणि बिलो 40 म्हणजे डाऊन ट्रेंड. एवढा सिंपल आपण RSI चा यूज करून मार्केटला आपण पाहू शकतो फ्रेंड. आणि आपल्याला मार्केट हे सिंपल होताना दिसणार आहे. खरोखर फ्रेंड, व्हिडिओ जर का आपल्याला आवडला तर आपण व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर फ्रेंड चला, थँक्यू, हॅव अ नाईस डे फ्रेंड. आय होप यू आर गुड.